नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे सप्तर्षी रामायणातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. हा श्लोक उत्तरकांडातील असून वशिष्ठ ऋषीने लिहिलेला आहे. श्रीरामो हयमेधमुख्यमखम अकृत सम्यक प्रजा पालयन् कृत्वा राजमथानुजैष्य सुचिरं भूरि स्वधर्मान्वितौ पुत्रौ भातृसमन्वितौ कुशलवौ संस्थाप्य भूमण्डले सोऽयोध्यापुरवासिभिश्च सरयूस्नातः प्रपेदे दिवम्. श्रीराम हयमेध म्हणजे अश्वमेध, मुख्यम मखम म्हणजे यज्ञ, अनेक यज्ञ त्यांनी केले, महत्त्वाचे असे, आणि सम्यक प्रजा पालयम, प्रजेचा अतिशय प्रेमाने सांभाळ केला, त्याला रामराज्य म्हणतो आपण. त्यानंतर राज्यमथ अनुजाश्च सुशिरम भूरी स्वधर्मान्वितो, राजधर्माला अनुसरून त्यांनी आपल्या भावंडांबरोबर भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण यांच्याबरोबर अतिशय उत्तम प्रकारे राज्य केलं. त्यानंतर भातृसमन्वितौ कुशलवौ पुत्रौ, आपल्या भावंडांबरोबर कुश आणि लव ह्या आपल्या पुत्रांना राजगादीवर त्यांनी स्थापन केलं, संस्थाप्य भूमंडले. आणि मग काय केलं? स अयोध्यापुरवासिभिश्च शरयुस्नातः प्रपेदे दिवम. त्यांनी नंतर काय केलं की अयोध्येतील जी निवासी आहेत, अयोध्यावासी आहेत, त्यांच्याबरोबर त्यांनी शरयू नदीमध्ये स्नान केलं आणि तिथून ते दिव्यधामाला निघून गेले, म्हणजेच त्यांनी वैकुंठाला प्रस्थान केलेलं आहे. हे उत्तरकांडाचं फार सुंदर वर्णन आहे. म्हणजे लक्ष्मण हा शेषाचा अवतार, तो शेषामध्ये विलीन झाला, आणि प्रभू श्री रामचंद्र हे विष्णूंचे अवतार, ते पुन्हा विष्णूंमध्ये विलीन झालेले आहेत. आणि त्यांच्या अवतार कार्याची समाप्ती त्यांनी अशा पद्धतीने या उत्तरकांडामध्ये केलेली आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.